तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। हे बघा, हे असं व्हिडिओ चालू केला। अरे खालना काय मी व्हिडिओ चालू केला का काय ह्याला होतंय आणि काय नाही। साप निघलाय। तर मित्रांनो, साप निघालाय तुम्हाला दाखवतो। जायला आवडत झालं। कुठं आहे लांब चला। हे बघा, खाली आपल्या घरची माणसं हाका मारायला आलेली। ही गाजरा आहे दाशी इकडं आणि इकडं गहू आहे। दाखवतो तुम्हाला, लाईव्ह मध्ये दाखवतो। कुठं निघालाय बघू साप। इकडे गहू आहे असा, डायरेक्ट जातो तिथं बघू कुठं निघालाय साप। बरं गेला तर कुठती तर मला सांगशील का नाही। हे तळे भरावर आहे कुठनं, म्हणजे होता कुठे नेमका। केव्हा लय मोठा होता बारका होता तरी कुठं तळ्यावर कुठं। ती हे नळे वाटते हे। वर जाऊ का होय आया, वर जाऊन बघू। पण तुम्हाला माहित नाही नेमकं कुठे गेला। जमीन का बरं वाव देते। तुला लय माहिती आहे, आयला लय माहिती आहे। काय मी म्हणलं थांबा तुम्हाला दाखवतो। आता वर जातो मी, साप नाही दिसला तर तुम्हाला इथं आपल्या जोडीदारा शेततळ आहे मोठं, ते दाखवतो। हो का, ते असं शेततळ आहे। इथं काय भरपूर असं हे अशा भाळ्या त्या गेल हो गेला कुठं तर साप। हे बघा, आपलं घर बाग। मित्रांनो, सोनी आली बघा आता। कुठे गेला साप। हा कुठे गेला साप। तुला कोणी सांगितलं खाली बस। हा होय, तुला कोण म्हणलं, काका म्हणला काय। काय म्हणले पप्पा कुठे गेला म्हणलं, साप बघा गेला म्हणलं। पप्पा कुठे गेला म्हणली काय तू। मग काय म्हणला काका, साप बघायला ह्या इकडे गेला। हे आहे तळ, तळ्यावर गेलाय कुठं फिरायला बाई इकडं। हे अशी ज्वारीत नाही कुठनं साप असते। तर आता तू चप्पल घालून आले म्हणून सांगतोय, चप्पल घालून यायचं। पण इकडं खाली यायची काय गरज पडत नाही तुम्हाला। काय सांगितले सर ना आज। आज आम्ही इंग्रजी उदाहरण लिहिली ना, त्याच्यातलं पुढचं लिहायचं राहिलं बर। एक पान। तुला इंग्रजी कविता येते कोणची। इंग्रजी कविता इंग्रजी कविता दुसरीला तुम्हाला कुठली इंग्रजी कविता हाय कोणची।
इंग्रजी कविता होय. हम्म. दुसरीला कविता डम 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 ती येत नाही मला. मराठी येते बघा, मराठी. कोणचे? डोंगराच्या पलीकडे शेकोटी. डोंगराच्या पलीकडे. हा म्हण की मग. डोंगराच्या पलीकडे शेकोटी शेकत बसले डोंगर उंचा बाळा रंग. आवाज काही येत नाही व्यवस्थित, नीट मान. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगर निळे उंचा भारी रंग जुळे. तळ्यात संत दुखे विरगळे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले. उसाला लागलेत लांब लांब तुरे चिंचानी ऊस आणि बोरे काय ती थांबा डबल म्हणते. तुझं काय म्हणते आहे तू इथं जरा थांब घ्या. आमचं ती सोनी कविता म्हणून दाखवते तर 1000 रुपये सोडत नाही 1000 रुपये सोडत नाही म्हणते तू. मन सोनी म्हण. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगर निळे उंचा बारी रंग जुळे. तळ्यात संत धुके ब्रिगळे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले. उसाला लागलेत लांब लांब तुरे चिंचानी बोरे चिंचानी बोरे चिंचानी बोरे उसानी पेर चिंचानी बोरे पेरोही पिकून झालेत पिवळे. थंडीचा वारा पोटभर चारा हुंडार का चौकूर गाईचा गोरा हुंडार का चौकूर गाईचा गोरा झाली. अजून एक म्हणलं हळूच यावं हळूच म्हण की. हळूच या मला येत नाही पूर्ण. मग राहुल कशाला आलाय? साप बघाय. हा साप बघाय. तुला कोणी सांगितलं साप निघाला म्हणून? काय माझ्या मला साप निघाला. काय लगा सगळं अवघड झालं. आता अजून कोणतरी मागणी येते व शिवी बहड्या आहे. हा आला आला ए आला भारतीय मम्मी त्या माग साडी वाढायला आला साप. तुला येते काय म्हणायला हे काय कविता? म्हण बर बघू. अरे चिभारी चिमण बळड्या आली का? तू बाजूला सर सोन. काय साप गेला कुठं निघून. आली बघायला पण ओ ते पडलं. कशाला आलाय? चला करला घरी चला. नाही साप बेबी तर काय हे गंडवलंय आपल्याला उगा. चला घरला चला. तर मित्रांनो आता घराकडे चाललोय. विषय असा झाला की साप काय बघायला मिळाला नाही तिथे लय अडचण. तर चाललोय घराकडे. ए तिकडे कुठे चाललाय? हे आता ही आहे ना तळ ही कागद र ह्याच्या खाली सुद्धा साप असतो. चला हे आपला गहू. खाली कशाला पळत आलता? काय बघायला? काय बघायला आलता? हा खाली काय बघायला आलता? मधनं जेव्हा पळत आलता बोल गे. उशिरण तू पिटते काय मग तुझे? लाजतोय काय बोलायला? आता इकडे तुला सांगतोय पुढे आता मला असं म्हणून दाखव.
घोडा घोडा किडा घोडा किडा घोडा किडा किडा घोडा किडा येड्या म्हणा ये या ये या नाही